रेकॉर्ड मोडल्याचं पाहायला मिळतंय। 2011 मध्ये भाजपला 2014 मध्ये भाजपला ज्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा 2024च्या निवडणुकीत आणखी पुढे गेलेला आहे। ज्या जागा सांगितल्या जातात त्यापेक्षा पुढे गेल्या, सर्वेच्या बराच पुढे गेलेला आहे। त्यांच्या मेहनतीची आणि त्यांचं जे इमेज आहे लोकांमध्ये, जे त्यांच्यावर लोकांचा जो भरोसा आहे त्याचं हे एक इमेज आहे असं मला वाटतं। 2014 मध्ये मुख्यमंत्रीपद होतं, मागच्या कुठेतरी मुख्यमंत्रीपद हुकलं, सरकार आलं तरी त्यांनी आपला त्याग केला। त्या त्यागाला कसं पाहता तुम्ही? आता पुन्हा त्यांना मुख्यमंत्री झाले पाहिजे, काय इच्छा असेल कुटुंबियांची, कार्यकर्त्यांची? कुटुंबियांची नक्कीच इच्छा आहे की कुटुंबियांची आणि कार्यकर्त्यांची पण, की देवेंद्रजी परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यावेत। कशा पद्धतीनं जल्लोषाची तयारी होते? कारण निकालाचे कौल येतात ते भाजपच्या बाजूने दिसते। जल्लोषाची तयारी आता सुरू होते आहे आणि जल्लोष नक्कीच करणार आहे आणि जोरात करणार आहे। तुम्ही भाऊ म्हणून त्यांना पाहिलं अनेकदा, जेव्हा अशा पद्धतीची परिस्थिती आहे किंवा जसा लोकसभेचा निकाल लागला त्यानंतर ते कशा पद्धतीने स्वतःला त्या रूपात ढालत असतात किंवा त्या पद्धतीने काम करत असतात, कसं पाहता तुम्ही या सगळ्याच्या? राज्यभर फिरले ते? नाही, मला असं वाटतं की ते ज्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणतो अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। जे जे होईल ते ते पाहावे आणि मनी असू द्यावे समान। ज्या पद्धतीने निकाल आला त्यावरून आपण पाहू शकतो कशा पद्धतीने होता। दक्षिण पश्चिम नागपूरचे जे शहराध्यक्ष सुद्धा आहे त्याच्याकडून पाहू।